मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. रेडी स्टार्ट. भारतात शेतीखालोखाल हातमाग या कुटीरोद्योगास स्थान आहे. हातमागावरील विणकामात भारत देश पूर्वीपासून अग्रेसर आहे. भारतातील हातमागावरील कलाकृती तसेच डाक्यांची मलमल, रेशमी पैठण्या इत्यादी तर जगप्रसिद्ध आहेतच, परंतु सध्याच्या कॉम्प्युटरच्या युगात व यंत्रयुगात हातमाग व्यवसायाच्या पिछेहाटीमुळे यातील विणकर समाज गिरणीतील कामगार बनले व मिळेल ते काम करू लागले. हातमागावरील उत्पादनास आज अत्याधुनिक यंत्रमागावरील उत्पादनाशी स्पर्धा करावी लागत आहे. विशेष गोष्ट म्हणजे अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये हातमागावरील कलात्मक उत्पादनामुळे हातमाग व्यवसाय आपले स्थान टिकवून आहे. हातमागावरील कलात्मक विणकामाच्या विविध साड्या यंत्रमागावर होत नाही. त्यामुळे आजही सोलापूर, इचलकरंजी, नागपूर, नगर या ठिकाणी हजारोंनी हातमाग चालू आहे. परिच्छेद. हातमाग व्यवसाय हा अनेकांचा आहे. या व्यवसायात इतर लोकही आकर्षित व्हावयास पाहिजे. हातमाग व्यवसायासाठी ग्रामीण भागातील लोकांनीही प्रशिक्षण दिले जावे. हातमाग व्यवसायाचे प्रशिक्षण दिल्यास अनेक बेकार तरुण हा व्यवसाय सहजपणे करू शकतील. हातमागावरील सतरंजी, टॉवेल्स, बेडशीट्स, चादरी, शर्टिंग इत्यादी प्रकारची वेगवेगळी छोटी छोटी वर्गवारी त्यात पाडता येईल. हातमागावरील साडी याची मुंबई, पुणे व इतर शहरी भागात फार मागणी असते. वरील व्यवसायाबाबतचे प्रशिक्षण घेऊन सुनिश्चित तरुणांनी या क्षेत्रामध्ये भाग घेतल्यास निश्चित वाव मिळेल व ग्रामीण भागात हा व्यवसाय सुरू होऊ शकेल व पर्यायाने बेकारी कमी होईल. देशात कापड गिरण्या स्थापन झाल्यामुळे हातमाग व्यवसाय यास कलाटणी मिळाली. कापड गिरण्यांची स्थापना झाल्यापासून नवनवीन डिझाईन्सचे तलम व स्वस्त कापड बाजारात येऊ लागल्यामुळे हातमागाचे कापड विकेनासे झाले. परंतु हातमाग कापड हे कापड गिरणी व यांत्रिक मागावरील कापडापेक्षा जास्त टिकाऊ व स्वस्त असते. हातमाग व्यवसायास सरकारी व सहकारी संस्थांची मदतीची जोड दिल्यास हा व्यवसाय जगेल इतकेच नव्हे तर त्याचे पुन्हा इतिहासकालीन स्थान प्राप्त होईल. स्टॉप.